आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नाथपंथीयांची वेशभूषा याविषयी माहिती. भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठिकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहिजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा, असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या ठिकाणची शक्ती केंद्रे ही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केलेला आहे. रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून त्यास रुद्राक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा या शब्दाचा सरळ अर्थ आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रुद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रुद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. मुद्रा हे नाथपंथातील एक महत्त्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहुधा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात, कारण ते कानाला छिद्र पाडून ती धारण केलेली असते. कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गुदडी अथवा गुदरी असेही नाव आहे. आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनवलेले असते. मेखला सुमारे 22 ते 27 हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून नाथ योगी कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटबंधीनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीची असते. मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते. हस्तभूषण मेखली बारीक सुतळी एवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. 4 फुटांच्या या मेखलीवर रुद्रमाळ बांधलेली असते. शैली ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो. शृंगी जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शेट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे शिंगीनाथ जानवे म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे 1 इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला की शिंगी वाजवण्याचा प्रघात आहे. पुंगी ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनवलेली असते. साधू दारासमोर भिक्षेसाठी आला की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे 7 ते 8 इंच लांबीची असते. पुंगी डाव्या खांद्यात अडकून ठेवलेली असते. जानवे नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या 5-7 पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते. चकतीच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसविलेला असतो. त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोप म्हणजेच नाथपंथी जानवे होय. दंडा 1.5 हात लांबीची ही काठी असते. ही गोरक्षनाथ दंडा असे नाव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते. त्रिशूळ साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला. नंतर त्रिशूळ वापरतात. नवनाथ श्रेष्ठी त्रिशूळधारी होते. सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत. चिमटा अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधारणतः 27, 32, 54 इंच अशा प्रकारात असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा 9 लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्नीचे उपासक नाथपंथी धुनीसारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात. शंखास फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतीक मानला आहे. खापडी म्हणजे खापरी नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा काशाची बनवलेली असते. आधारी लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते.
कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात. किंगारी हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात. धंदारी हे एक लोखंडी वा लाकडी पट्ट्यांचे चक्र असून त्याच्या छिद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा अडकवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला गोरखधंदा असेही नाव आहे. गुरुकृपेने हा गुंता सुटला तर संसार चक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे. कर्णकुंडले जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे तो कानास छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातूचे किंवा हरणाच्या शेंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते. अशा प्रकारे आज आपण नवनाथांच्या वेशभूषेमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आणि त्याचा भावार्थ काय हे आपण आज पाहिले. इति शुभम भवतु. ओम चैतन्य कालभैरवनाथाय नमः.